मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 17 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये फुल ऑन तमाशा दाखवलाय त्यांनी. प्रिया घरी आली आहे आणि घरात आल्या आल्या जे भांडणं चालू झालेत बाबा यांचे, अरे बाप रे बाप, आज अख्खा एपिसोडभर तमाशा दाखवलाय त्यांनी. सॉलिड आहे आजचा भाग प्रेक्षकांनो, बघत राहा तुम्ही. ठरलं तर मग आता सुरुवातीला लगेच हा अश्विन म्हणतो, तन्वी चल आपण आज जाऊयात. अश्विनला जसं काही समोरचं कोणीच दिसत नाहीये प्रेक्षकांनो. आता जेव्हा प्रिया आत पाय टाकते, म्हणजे टाकणारच असते, तेव्हा सायली म्हणते, खबरदार तुझं पाऊल माझ्या घरात टाकलंस ना तर याद राख प्रिया. सायली आता प्रियाच्या समोर येत म्हणते, यापूर्वी तू या घरात सगळ्यांना फसवून उंबरठा ओलांडून या घरात आली आहेस प्रिया, आता तू पुन्हा या घरात येऊ शकत नाहीस. मग अर्जुन येतो आणि म्हणतो, काय ग तन्वी, तू कशी काय सुटलीस जेलमधून? तुझ्या सुटकेची प्रोसेस तर आत्ताच चालू झाली होती ना, मग कशी काय सुटलीस ग तू जेलमधनं? आता अर्जुनने असा प्रश्न विचारल्यावर अश्विनला भलतं तोंड आल्यावर का आज अर्जुन पुढे म्हणतोय, तुला अशी कशी माफी दिली ग, कशी काय सुटलीस तू? लगेच आता अश्विन म्हणतो, तिला माफीचं साक्षीदार केलं गेलं. अच्छा, तुझ्या प्रोफेशनमध्ये बऱ्याच बातम्या कळतात तर मग आता तुला कळणारच आहे की तन्वी कशी सुटली ते. हरकत नाहीये, आपण एक काम करूयात, तन्वीला तिच्या रूममध्ये आराम करू देऊ आणि मग आम्ही सविस्तर सांगतो तुला कोर्टामध्ये काय झालं आणि काय नाही ते. एवढा उद्धट सारखा वागतोय प्रेक्षकांनो अश्विन की विचारू नका. बरोबर आहे, ठीक आहे, बायकोची बाजू घ्यायला हरकत नाहीये. अरे पण ती बाई कोणत्या लेवलची आहे प्रेक्षकांनो, अरे बाप, एवढं सगळं घडून सुद्धा हा अश्विन इतका मूर्खासारखा त्या प्रियाची बाजू घेतो. आता अश्विनचं हे बोलणं ऐकल्यावर प्रतापराव म्हणतात, म्हणजे तन्वी कायदेशीर मार्गाने सुटली? अश्विन म्हणतो, तुम्हाला काय वाटलं, तन्वी जेलमधून पळून आली? आता हा तिची बाजू घेतोय ना, तर हिला बघा कसं दात तिचं बळ आलंय लगेच. अश्विन पुढे त्याच्या वडिलांना म्हणतो, अजिबात पळून बिळून नाही आली बरं का ती. अरे सायली चल बाजूला हो, बाजूला हो. हा तुझा हा ड्रामा आहे ना सायली, तो आम्ही नंतर कधी बघू. आता सायलीच्या डोक्याची सटकली ना, तिला राग आलाय प्रेक्षकांनो आता अश्विनचं हे बोलणं ऐकून. अश्विन म्हणतो, बाजूला सरक सायली, तन्वीची तब्येत ठीक नाहीये, तिला आराम करू दे. सायली म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का अश्विन भाऊजी, ही या घरात येणार नाहीये, ही मुलगी या घरात राहू शकत नाही. हे सभ्य माणसांचं घर आहे, इथे गुन्हेगारांना थारा नाहीये. आता अश्विनचं डोकं सटकतं. लगेच अश्विन म्हणतो, ए सायली, तन्वीला गुन्हेगार म्हणू नकोस, कायद्याने तिची. आता सायली म्हणते, केली असेल कायद्याने तिची सुटका, पण मी तिला या घरात यायची परवानगी देणार नाही म्हणजे नाही. आता असं बोलल्यानंतर लगेच राग येतो बरं का प्रियाला. प्रिया म्हणते, ए सायली, मला परवानगी देणारी न देणारी तू कोण आहेस ग सायली? आता सायली काही उत्तर देणार तेवढ्यात कल्पनाताई म्हणतात, सायली या घराची सून आहे, ती जे काही बोलते ना त्यात आम्हाला पण तेच वाटतंय. आणि हे बघ, तुझा आता या घराशी काहीही संबंध राहिलेला नाहीये, त्यामुळे जेलमधून सुटल्यानंतर तू इथे आलीसच कशी काय ग? आता लगेच प्रिया नाटकं करायला लागते. प्रेक्षकांनो, असं काय करतेस ग आई? अगं अगं मी पण या घराची सूनच आहे ना ग. आता प्रिया जेव्हा अशी बोलते ना, म्हणजे इतकं सगळं झाल्यावरही साळसूतपणाचा आव आणलाय तो काय विचारूच नका. आता कल्पनाताई असं बोलल्यानंतर मी म्हणते, अगं आई असं काय करते, मी पण या घराची सूनच आहे ना. कल्पनाताई म्हणतात, खबरदार मला आई म्हणालीस तर. अजिबात मला आई म्हणायचं नाही. तुझी आई होण्यापेक्षा मी माझं मरण पत्करेल. अरे बापरे. आता प्रिया म्हणते, आई अगं असं काय बोलतेस, अगं अगं तू असं बोलू नकोस ग. मग प्रतापराव म्हणतात, तन्वी या घरात तू कोणालाही नकोयस, आमच्या डोळ्यात तर धूळ फेकतच राहिलीस ग, कोर्टालाही खोटं बोलत राहिलीस तू कायम. अगं तू फक्त गुन्हा नाही केलायस, आमच्या भावनाशी खेळून तू पाप केलंयस, पाप. सगळेजण बघा ना प्रेक्षकांनो काय बोलतात आज प्रियाला. आजचा एपिसोड सॉलिड दाखवलाय प्रेक्षकांनो, हिची लायकी सगळ्यांनी बरोबर दाखवली. आणि बाय द वे आपण मालिकेच्या पात्राबद्दल चर्चा करतोय बरं का. आता पुढे काय घडलंय ते बघा. प्रतापराव म्हणतात, तू इथे आलीसच कशाला ग तन्वी? तू एवढं सगळं केलं आणि तुला असं वाटलंच कसं सहजासहजी की आम्ही तुला माफ करून टाकू म्हणून तुझं स्वीकार करू? शक्यच नाहीये ते. आता या सीन नंतर त्यांनी साक्षी आणि महिपतचा सीन दाखवलाय. आता फक्त एवढाच काय तो सीन आहे प्रेक्षकांनो साक्षी महिपतचा, त्यानंतर अख्खा सीन प्रियाचाच गाजवलाय त्यांनी आज. म्हणजे आज प्रियाची काय सॉलिड हेटाळणी केली आहे त्यांनी प्रेक्षकांनो. आता बघा हा मजा येते पुढे. आता ही साक्षी जेव्हा ऐकते, आता काल महिपतने सांगितलं ना तिला की प्रिया अशा अशा पद्धतीने सुटली आहे. आता साक्षी ते ऐकते आणि तिला म्हणजे हसू पण येते आणि स्वतःवरती कीव पण यायला लागली आहे साक्षीला. आता साक्षी म्हणते, वाव वाव अण्णा, प्रिया सुटली.
जिला तुम्ही मूर्ख मूर्ख म्हणत होतात अण्णा, ती प्रिया सुटली. ती प्रिया तुम्हाला चुना लावून सुटली. तुमच्या डोळ्यात देखत बाहेर पडली. सुटली, जेलमधून सुटली. वाव अण्णा, वाव, कमाल कमाल न्यूज दिलीत तुम्ही. कान तृप्त झालेत माझे. म्हणजे ही प्रिया, तिला हवं तसं मनासारखं सुंदर आयुष्य जगणार आणि मी साक्षी शिखरे या जेलमध्ये सडणार ना. हेच बघायचं होतं ना अण्णा तुम्हाला, आणि हेच म्हणायचं होतं ना तुम्हाला, मी आता या 4 भिंतीच्या आत सडणार नाही का अण्णा. आता मैपत म्हणतो, अगं पोरी मला कळतंय ही बातमी. आता साक्षी म्हणते, नाही अण्णा नाही, तुम्हाला नाही कळू शकत हे सगळं. तुम्हाला काय, कोणालाच कळू शकत नाही. तुम्हाला कळणार नाही अण्णा, कारण तुम्ही जेलमध्ये नाही आहात. जेलमध्ये मी आहे. मी या जेलमध्ये मी सडते आतमध्ये. अरे तुम्ही तर बाहेर आहात अण्णा, मस्त आरामात मनसोक्त जगताय, स्वतःच्या मनासारखं आयुष्य जगताय. पण मी 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 माय गॉड या 4 भिंतीमध्ये सडते. नाही अण्णा, नाही हो, नाही. मी काही आता इथून बाहेर निघत नसते. मी मरणार. मी आता इथेच मरणार आहे अण्णा. या 4 भिंतीच्या आत मरणार मी. माझं काहीच होऊ शकणार नाही अण्णा. आता माझ्याशी कोणी बोलू नका. मला आता काहीच करायचं नाही. आता मला नाही जगायचंय. मी इथेच मरणार आहे अण्णा. मला नाही जगायचंय. आता असं म्हणून ती तिकडे त्या ओट्यावर जाऊन बसते आणि मांडी घालून अशी बडबडत असते. आता ही तिथे जेलमध्ये, ते हिच्या कर्मानं. आता हिचा बाप काय करणार प्रेक्षकांनो. ही जसं काही असं दाखवतीये जेलमध्ये राहून त्या मैपतवर उपकार करतीये, सगळ्या जगावर उपकार करतीये. हिला कोणी सांगितलं होतं तिकडे जाय आणि तिथे जाऊन खटापट कर, तिथे जाऊन त्या मधुभाऊंना त्रास दे. तिथे खून केला हिने आणि त्याची शिक्षा मात्र भोगतोय मैपत शिखरे. असो, असतात अशा काही पप्पाच्या पर्या. तर पुढे बघा, आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय बरं का प्रेक्षकांनो. मनोरंजनाच्या उद्देशाने मी तुम्हाला अशा गमती जमती यात सांगत असते. तर बघा, आता इथून पुढे अख्खा सीन प्रियाचा पाहणार आहे तुम्ही. आता मैपतला फार वाईट वाटते, आपल्या पोरीला वाईट वाटते हे बघून. आता इकडे अश्विन म्हणते, तुम्ही आम्हाला आमच्याच घरात येऊ देणार नाहीये तर. अस्मिता म्हणते, आमच्या घरात? हिला विचार ना अश्विन, हिने कधी हे घर आपलंसं केलंय का? मानलंय का कधी हे घर आपलं? अरे हिला या घरातल्या कुठल्याच माणसाचं सुख नाही बघवत अश्विन. हिला नकोय ते सुख. आता जेव्हा अस्मिता असं बोलते तेव्हा प्रिया म्हणते, अस्मिता अगं असं काय बोलतेस तू? अगं तुम्ही सगळे माझ्या जवळचे होतात ग, सगळे माझ्या जवळचे होतात. अगं माझं वैर फक्त सायलीशी होतं आणि ते सुद्धा मी तिची जाऊ होऊन सगळं विसरायला तयार होते. म्हणजे ही असं दाखवते जसं की हीच उपकार करत होती सायलीवर. अरे काय बदमाश आहे बघा. आता सायली म्हणते, हो का अश्विन भाऊजीशी लग्न करून मग तू इथे आलीस कशाला ग? कशाला आली होती तू? कारण तुला सूड उगवायचा होता प्रिया, तुला ह्यांच्यावरचा आणि माझ्यावरचा सूड उगवायचा होता म्हणून तू आली होती या घरात लग्न करून. आता सायली जेव्हा असं बोलते ना तेव्हा अश्विन म्हणतो, ए सायली असं काही नाही आहे. सगळ्यांचे एक्सप्रेशन बघण्यासारखे हा प्रेक्षकांनो. सॉलिडच आहे हा आजचा भाग, खरंच सॉलिड दाखवलाय. आता अस्मिता अश्विनला म्हणते, अश्विन तुझा या तन्वीवर आंधळा विश्वास आहे ना, यात मला काही आश्चर्य नाही वाटत आहे रे. ही कोणावरही कुठलाही मंत्र फुकून कसं आपलंसं करते ना समोरच्या माणसाला, हे मला चांगलंच माहिती आहे. हिच्या बोलण्यात मी फसलेच होते रे. पण हिने माझा तर विश्वासघात केलाच, पण सगळ्या घराचा विश्वासघात केलाय. ही न आपल्या घराला लागलेली भुरळ होती, भुरळ. आता लगेच ही प्रिया म्हणते, अस्मिता अगं तू अशी का बोलतेस? अगं तू असं का विचार करतेस माझ्याबद्दल? अस्मिता म्हणते, मी आत्ता शहाणी झाली आहे आणि आत्ता कुठे माझे डोळे उघडले ग तन्वी. मग अश्विन म्हणतो, आय डोंट बिलीव्ह दिस. आमच्याच घरात मला आणि माझ्या बायकोला अशी वागणूक मिळते. आता जेव्हा अश्विन असं बोलतो तेव्हा अर्जुन म्हणतो, ए अश्विन अरे हे घर आधी आनंदात होतं रे. अरे या आधी सुद्धा हे घर खूप आनंदात होतो. सगळेजण म्हणायचे की सुभेदार फॅमिली आयडियल फॅमिली आहे, हॅपी फॅमिली आहे. आणि मग जेव्हा तू हिला लग्न करून घरात घेऊन आला ना तेव्हापासून छोट्या छोट्या गोष्टीमध्ये निगेटिव्हिटी पसरायला लागली घरात. खरंय ना प्रेक्षकांनो, हिने किती कपटीपणा केला घरात येऊन. सायलीला त्रास देत राहिली, सगळं सहन केलं होतं यांनी. आता कल्पनाताई तेच बोलतात एक्झॅक्टली, हो ना, आम्ही सगळं सहन केलं आम्ही. हिचा कपटीपणा सहन केला. हिनं सायलीला त्रास दिला वाटेल तसा तो सहन केला. का सहन केला आम्ही? कारण तू रविराज भाऊजींची मुलगी आहेस ना म्हणून. पण तन्वी अगं तू रविराज भाऊजींना आणि प्रतिमाला सुद्धा लाज आणलीस ग. अगं काहीच वाटलं नाही का ग तुला हे सगळं करताना? मग प्रतापराव म्हणतात, हो ना, ही तन्वी वाईट सून तर आहेच, पण ही
एक वाईट मुलगी सुद्धा आहे. तन्वी, तू एक वाईट मुलगी आहेस, लक्षात ठेव. अगं, जेव्हा आम्हाला कळलं तू गुन्हेगार आहे, तुला वाटलंच कसं ग की आम्ही तुझे सगळे गुन्हे पोटात घेऊ? तुला आम्ही तेव्हाही माफ केलं नव्हतं आणि आजही माफ करणार नाहीये. आता प्रिया लगेच मस्का मारायला लागते बरं का प्रतापरावांना आणि म्हणते, बाबा अहो असं का बोलताय तुम्ही मला? मग कल्पनाताई म्हणतात, अगं तुझ्यामुळे मी माझ्या सोन्यासारख्या सुनेला दूर लोटलं ग. अगं तुझ्यामुळे मी माझ्या मुलीचा रागराग केला. अगं तू जर या घरात आलीच नसतीस ना प्रिया, तर आम्ही सुखात राहिलो असतो. प्रेक्षकांनो, आता राहिलं विमलने सुद्धा आईच्यावर तोंडसुख घेतलंय. अरे प्रत्येक जण हिला बोलतोय प्रेक्षकांनो. खरं तर हा सुभेदारांचा निर्णय एकदम सेन्सिबल आहे बरं का, हिला घरात न घेण्याचा. पण आता पुढे काय होईल ना प्रेक्षकांनो, तो जरा सस्पेन्स वाढलाय बरं का. म्हणजे आता प्रिया नेमकं काय करेल आणि कशा पद्धतीने सुभेदारांच्या घरात घुसेल. ही घरात घुसणार आहे हे मात्र खरं आहे, पण आता ही कशी घुसेल ते बघणं इंटरेस्टिंग आहे. आता एवढं सगळं झाल्यावर ही विमलही म्हणते, हे बघा तन्वीताई, माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते मी. तुम्ही नव्हतात ना तेव्हा हे घर आम्ही सगळेजण खूप खुश होतो, आनंदात होतो आम्ही सगळेजण. पण तुमच्या पाया पडते मी, या आनंदाला तुम्ही दृष्ट लावू नका येऊ या घरामध्ये. जेव्हा विमल असं म्हणते ना तेव्हा हिचा जरा जास्ती इगो हटवतो बरं का प्रियाचा. प्रियाला वाटतं की उठसूट कोणी बोलायला लागला आता आपल्याला. आता सगळ्यांसमोर माज दाखवत म्हणते, घर फिरलं की वासे फिरतात हे म्हणतात ना, ते काही खोटं नाहीये. आता उठसूट कोणी येणार आणि मला वाटेल तसं बोलून जाणार. आता प्रिया ही मनाशीच बडबड करते बरं का. अस्मिता बोलते आता तिला, सॉलिड टोमणा मारते. ती म्हणते, बघा अजूनही हिचा माज गेलेलाच नाहीये. आता प्रिया जेव्हा असं बोलते ना तेव्हा अस्मिता जेव्हा असं बोलते ना तेव्हा प्रिया म्हणते, नाही ग अगं अस्मिता, अगं असं काही नाहीये ग. अगं मी ऐकून घेते ना तुमच्या सगळ्यांचं, सगळं ऐकते ना ग मी सगळ्यांचं निमूटपणे. मग अर्जुन म्हणतो, अगं कशाला ऐकून घेतेस, मग काही गरज नाहीये तुला ऐकून घ्यायची. एक लक्षात ठेव तन्वी, आम्ही तुला आमच्या घरचं वातावरण आता खराब करू देणार नाहीये. जशी निमूटपणे ऐकतेस ना तसं निमूटपणे आता इथून निघून जायचं. चल, आणि या घराकडे पुन्हा पाहायचं सुद्धा नाही. चल आउट, गेट आउट. आता लगेच अश्विन संतापतो आणि म्हणतो, बघतोच मी आता तन्वीला कोण घरात जाण्यापासून रोखतंय ते. अश्विन लगेच म्हणतो, बघतोच मी आता माझ्या घरात येण्यापासून मला आणि माझ्या बायकोला कोण अडवू शकतं. अरे बापरे. आता प्रेक्षकांना कल्पनाताई समोर येतात आणि म्हणतात, मी अडवू शकते, तुझी आई. येतोस का घरात आता मला ओलांडून जाण्याची हिंमत आहे का तुझ्यात अश्विन? दाखव ना हिंमत. अरे बोल, आहे का तुझ्यात हिंमत? आता जेव्हा कल्पनाताई असं बोलतात ना तेव्हा अश्विन मान खाली घालून उभा असतो. एक शब्द बोलायची टाप नाहीये त्याची. आता प्रेक्षकांनो, खरं तर हा सध्या हिच्या दबावाखाली आहे, पण जेव्हा याचे डोळे उघडतील ना तेव्हा बिचाऱ्याची अवस्था ना खरंच बघण्यासारखी असेल प्रेक्षकांनो. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच क्यू येलो या अश्विनवर. बघा आता कल्पनाताई पुढे म्हणतात, दाखव ना हिंमत आता. कल्पनाताई आता प्रियाला म्हणतात, काय ग तुझ्यावरती विश्वास ठेवला ना मी. माझी ही आयुष्यातली सगळ्यात मोठी घोडचूक झाली. आता मी ती घोडचूक पुन्हा करणार नाहीये. आता जर या घरात आलीस. कल्पनाताई पुढे काही बोलणार तेवढ्यात प्रिया म्हणते, आई अगं असं का बोलतेस ग? अगं मी तुझ्यावर सख्या मुलीप्रमाणे प्रेम केलं ग. अगं माझी माया खरी होती ग आई. अगं मी माझ्या सख्या आईपेक्षा जास्ती तुझ्यावर प्रेम केलं ग आई. कल्पनाताई म्हणतात, आई काय बोलतेस? अगं आई शब्द उच्चारायची लायकी तरी आहे का ग तुझी तन्वी? अगं तुझ्याकरता काय नाही केलं ग मी. स्वतःच्या मुलीपेक्षा जास्ती मी तुझ्यावर प्रेम केलं आणि तू काय केलंस? तू माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसायला निघाली होतीस. आता जेव्हा कल्पनाताई असं बोलतात ना तेव्हा प्रिया खूप नाटकं करते बरं का, रडायची. आणि मग कल्पनाताई म्हणतात, एकीकडे माझ्याशी गोडगोड बोलत होतीस आणि दुसरीकडे त्या खुनी मुलीला मदत करत होतीस. जाऊ सगळ्या जगाशी खोटं बोलत आलीस ग तू. सुभेदारांच्या अब्रूला काळीमा फासला तू. आता जेव्हा कल्पनाताई असं बोलतात ना तेव्हा अश्विन लगेच डोळे वटारून बघायला लागतो बरं का या कल्पनाताईंकडे. आणि मग प्रिया रडायचं नाटक करते. मग सायली म्हणते, जाऊ द्या नाही, तुम्ही स्वतःला त्रास का करून घेतायत? कल्पनाताई म्हणतात, सायली आज मी सगळ्यांसमोर आणि या तन्वीच्या समोर सांगते, मी तुझ्यापेक्षा जास्ती तन्वीला महत्व दिलं. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली. सायली बेटा, तू हिरा आहेस तू. ही तन्वी कोळसा आहे, कोळसा. आता जेव्हा त्या असं बोलतात ना तेव्हा लगेच प्रिया रडायला लागते. आता हा डायलॉग जरा जास्ती झाला म्हणा, कोळसा बेसा, पण असो. आता त्या असं बोलल्यात आणि प्रिया लगेच रडायला लागते. कल्पनाताई म्हणतात, सायली बेटा तुझी किंमत मी खरंच नाही ओळखू शकले ग, पण आज मला ही गोष्ट नक्की कळलीये
की ही तन्वी जर चुकून जरी माझ्या घरात परत आली ना, तरी ही पोरगी माझं अख्खं घर जाळून टाकेल. हिला तर मी काही घरात येऊ देणार नाहीये. या सगळ्यांनी एकमताने ठाम निर्णय घेतलाय. ते खूप छान दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. आता जेव्हा कल्पनाताई असं बोलतात ना, तेव्हा अश्विन कल्पनाताईंकडे कसा बघतो बघा. आता लगेच प्रिया म्हणते, नाही ग आई, नाही, असं नाहीये ग आई, अगं माझं चुकलं ग, मी त्या साक्षीची बाजू घ्यायला नको होती, पण मी घाबरले होते ग आई, अगं त्या महिपत शिकरेच्या दहशतीखाली होते ग मी आई, म्हणून मी सगळं खोटं बोलत राहिले ग आई, विश्वास ठेव माझ्यावर. पण आई, हे सगळं कोर्टात सिद्ध झालं बरं का, म्हणून मला कोर्टाने सोडलं बरं का आई. हो हे अश्विन सांगणार आहे सगळ्यांना. हो, मला सोडलं कोर्टाने, हे सगळं सिद्ध झालं म्हणूनच. आई, अगं मला तुझ्या पायाशी तरी जागा दे ग. आता असं म्हणून प्रिया नाटकी त्या कल्पना त्यांच्या पाया पडते. अरे काय दाखवले प्रेक्षकांनो ही पोरगी, म्हणजे बघा ना, संशोधन करण्यासारखं पात्र आहे ना प्रेक्षकांनो. म्हणजे वेळ आली तर लगे पाया पडून घेते ही, म्हणजे ही कोणाचीच नाहीये बाबा. हिचे आई वडील कोण असतील प्रेक्षकांनो, खरंच कमाल उत्सुकता आहे नाही का आता त्यांना बघायची सुद्धा. आता तोही ट्रॅक लावून टाका म्हणावं एकदाचा. सायलीचे आई बाबा तर आपल्याला मालिकेच्या पहिल्या दिवसापासूनच माहिती आहेत. आता प्रियाचे आई बाबा कोण आहेत हे बघणं जरा इंटरेस्टिंग ठरेल नाही का. असो, तर आता प्रिया म्हणते, आई अगं असं काय करतेस, अगं मला तुझ्या पायाशी जागा दे ग आई. असं म्हणून आता त्या कल्पनाताईंचे पाय धरते बरं का, आणि खूप रडायची नाटकं करते. सायली आता इकडे तोंड करून घेते, तिला माहिती आहे हिचा नाटकीपणा चालू झाला. प्रिया लगेच रडते पडते आणि म्हणते, अगं आई असं काय करतेस ग, मला माझ्या पापाचं प्रायश्चित्त करू दे ग आई, घेऊ दे ग आई माझ्या पापाचं प्रायश्चित्त. आता कल्पनाताई एवढ्या जोरात ओरडतात आणि म्हणतात, मागे हो, चल दूर हो, असं म्हणून तिला लोटतात. लगे त्या अश्विनला त्रास होतो. अश्विन म्हणतो, मम्मा अगो हे काय करतेस तू, जसं काही दोन जीवाचीच आहे, नीला लोटल्यामुळे भलता त्रास झाला. आता लगेच अश्विन तिला हात धरून उभं करतो आणि म्हणतो, चल ये इकडे तन्वी, ये बरं. आता ती बाजूला घेतो अश्विन तिला बरं का, आणि म्हणतो, जाऊ दे तन्वी, तू शांत हो ग. प्रिया आता प्रतापरावांकडे बघते आणि म्हणते, बाबा अहो तुम्ही नेहमीच मला समजून घेत आलात ना बाबा, प्लीज मला आत येऊ द्या, आम्हा दोघांना आत येऊ द्या बाबा. आता प्रतापराव काय बोलतात बघा. प्रतापराव म्हणतात, ए तन्वी, हे बघ, जो माणूस जास्त समजूतदार असतो ना त्याचाच जास्ती गैरफायदा घेतला जातो, जसं तू घेतलास गैरफायदा. काय ग तन्वी, अगं रविराज आणि प्रतिमा या दोघांमधला एकही गुण नाही घेतलास ग तू. अगं दुर्दैव तुझंच नाहीये, हे आमच्या सगळ्यांचं दुर्दैव आहे. आलीस ना तशी परत जा, या घरामध्ये तुला जागा नाहीये तन्वी, निघून जा या घरातनं. आता प्रिया पुन्हा रडते पडते. आता अस्मिताला म्हणते, अस्मिता अगं तू तरी मला समजून घे ग अस्मिता. अस्मिता म्हणते, ए चल ग, गप्पा बस, इथून जायचं काय घेशील ग. अगं तुझा आवाज सुद्धा माझ्या बाळाच्या कानावर मला नकोय मला. माझ्या बाळाला नाही कळलं पाहिजे की जगात तुझ्यासारखी कपटी आणि आतल्या गाठीची माणसं असतात. आता प्रिया लगली अशी धायमोकलून रडायला लागते बरं का. अरे अश्विन बघ ना रे, अरे अश्विन काय झालं रे हे. लगेच अश्विनही रडतो आणि म्हणतो, जाऊ दे तन्वी, तू या लोकांसाठी डोळ्यात पाणी नको आणूस ग, जाऊ दे. आता काय नाटकं चाललेत बघा प्रेक्षकांना. लगली अश्विनही ढसा रडायला लागतो. मग सायली म्हणते, झालं का आता, आणखीन कशासाठी थांबली आहेस तू इथे, चल निघ म्हणला ना. आता सायली असं बोलल्यावर लगेच प्रिया म्हणते, नाही मी नाही जाणार, माझं घर सोडून मी कुठेच जाणार नाही. आई बाबा तुम्ही सगळे मला हवे आहात हो. अरे काय ड्रामा करते अरे प्रेक्षकांना बघा ना. आणि रडत म्हणते, मी त्या महिपत साक्षीमुळे शिक्षा भोगते, माझं चुकलं, माझी एकच विनंती आई बाबा, हे बघा मी तुम्हाला सगळं सांगायला हवं होतं आई बाबा, माझं चुकलं, मी मान्य करतो. तो महिपत शिकरे आपल्या सगळ्यांचा जीव घेईल या भीतीने मी चूप राहिले होते ग आई, खरंच सांगते मी बाबा, अहो खरंच मी गप्प राहिले होते त्याचमुळे. आता अर्जुन तिला मस्त टोमणा मारतो. तो आधी हसतो आणि म्हणतो, महिपत आम्हाला मारून टाकेल, काय बोलतेस तन्वी तू, मी त्या महिपत शिकरेला असं करू दिलं असतं का. काय तन्वी, अगं विश्वास बसेल अशा तरी थापा मार ना. मग आता प्रिया म्हणते, अरे खरंच सांगते रे मी अश्विन, अरे मी त्या महिपतच्या धमकीवर विश्वास ठेवत होते म्हणून मी खोटं बोलत राहिले, माझं चुकलंय, मी सगळ्यांनाच सांगते ना, मी मान्य करते ना, प्लीज
माझं चुकलंय. आता लगेच बरं का तिने तो ड्रामा चालू केला, लगेच स्वतःच्या तोंडात मारून घेते. हा माझं चुकलं करून फटाफट हाणून घेतलं स्वतःच्या तोंडात. आता कोणाला काही वाटत नाहीये, सगळे टाइमपास म्हणून घेत आहे बरं का आता हिची नाटकं. आता कल्पनाताई पण थोडंसं हसतात बरं का, काय लावलं ड्रामा. आता बघा सायली म्हणते झालं का तुझं आता सगळं करून, ती तोंडात फटाफटा आणून घेते स्वतःच्या. आता सगळेजण फक्त टाइमपास म्हणून घेता हिचा ड्रामा प्रेक्षकांनो. एकटा आपल्या अश्विनला वाटतं बाई आपली बायको काय तोंडात मारून घेते. कसं असतं ना प्रेक्षकांना, रोज मरे त्याला कोण रडे अशी गत झाली आता प्रियाची. आता प्रिया फटाफट हाणून घेते स्वतःच्या तोंडात. मग सायली म्हणते झालं का आता तुझं, झाली का तुझी नाटकं करून, चल निघायचं आता, चुपचाप इथून निघायचं. पुन्हा मी तुला या घराची शांतता भंग करू देणार नाहीये प्रिया. चल या घरातून निघ. आज या घराशी तुझा असलेला सगळा संबंध संपलेला आहे कायमचा. चल निघायचं, चल चुपचाप निघायचं इथून. आता सायलीनं असं बोलल्यावर प्रिया म्हणते नाही मी नाही जाणार. ही एवढी चिवट आहे ना प्रेक्षकांनो, ही कसली जाते लवकर, आणि त्यातल्या त्यात ही अजून त्या अश्विनला भडकवत असते. आता तुम्हाला वाटलं असेल की हा ड्रामा इथे संपला, बट नाही, अजून ड्रामा बाकी आहे. आता उद्या तर अश्विन आणि अर्जुनचे भांडणं होतात जबरदस्त, माझी बायको करून. आता बघा एपिसोड संपला. आता उद्याच्या भागात हिला थोडं जरा उंबऱ्याच्या बाहेर काढलंय त्यांनी आणि हिचं सामान हिच्याकडे फेकलंय. कल्पनाताई म्हणतात चल निघ इथून, हे घर तुझं नाहीये. मग सायली म्हणते कळली ना तुला तुझी लायकी प्रिया, आता चुपचाप इथून निघायचं आणि या घराकडे काय, या घराच्या दिशेकडे सुद्धा नाही बघायचं. आता अर्जुनही येतो तिथे आणि अर्जुन पण म्हणतो ही मुलगी या घरात येणार नाही म्हणजे नाही. लगे अश्विन येतो अर्जुनच्या समोर आणि म्हणतो माझी बायको तिच्या हक्काच्या घरात जाणार म्हणजे जाणार, मी माझ्या बायकोची इच्छा पूर्ण करणार म्हणजे करणार. सायली म्हणते ओ अश्विन भाऊजी, तिची इच्छा बिच्छा काही पूर्ण होणार नाहीये, तुमची बायको हे घर पोखरणार आहे. अश्विन म्हणतो तू कोण आहेस ग ठरवणारी माझ्या बायकोला घरात घ्यायचं की नाही. सगळेजण तुझ्या तालावर नाचताय सायली, पण मी तुझ्या तालावर नाचणार नाहीये. अर्जुन चिडतो आणि म्हणतो अश्विन माझ्या बायकोशी नीट बोलायचं. लगेच अश्विन म्हणतो अश्विन आता अर्जुनच्या समोर जातो आणि म्हणतो नाही बोलणार नीट, काय करशील रे. आता असं झाल्यावर सायली आता कोणाचंच ऐकत नाही आणि प्रियाचा हात धरून तिला घराच्या बाहेर हाकलते आणि म्हणते तुला या घरात राहायची परवानगी मी देत नाहीये, कायद्याने दिली असेल तर चल ने. सायली आता अक्षरशः गेटच्या बाहेर तिला हकलवते, प्रेक्षकांना लोटून देते आणि गेट लावून घेते. अरे काय जबरदस्त दाखवलंय. पण आता प्रिया पुढे काय ड्रामा करेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता ऑब्व्हियसली हे दार बंद झाल्यावरती रविराज प्रतिमाच्या घरी जाईलच असा एक आपला अंदाज आहे. त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा आणि प्रेक्षकांना मला नक्की आवर्जून कळवा की आजचा एपिसोड कसा होता, सॉलिड होता की नाही. मजा आली हा प्रेक्षकांनो हे भांडणं बघायला. अजूनही उद्या आपल्याला बघायची आहेत. बघत राहा ठरलं तर मग. आणि आजच्या एपिसोडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थोड्याच वेळात तुम्हाला लग्नानंतरचा पण रिव्ह्यू, लग्नानंतर या मालिकेचा रिव्ह्यू थोड्याच वेळात देते हा प्रेक्षकांनो. काल आमच्या घरी पित्र असल्या कारणामुळे मला रिव्ह्यू नाही देता आला, पण आज नक्की देते. आणि काल कमेंट्सला पण थोडं रिप्लाय करायला जमला नाही मला, मी दिवसभर बिझी असल्या कारणाने. पण आजचा एपिसोड कसा वाटला मला आवर्जून कळवा. तुमच्या कमेंट्सची मी वाट बघेल. भेटूयात उद्या प्रेक्षकांनो, तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.